किंवा ज्या ठिकाणावरून आम्ही या ठिकाणी आलो त्या ठिकाणची काय परिस्थिती होती ती थोडीशी विशद केलेली. या ठिकाणी येण्याच्या पूर्वी मी आपला थोडासा मला परिचय सुद्धा देतो. या ठिकाणी येण्याच्या पूर्वी मी अधीक्षक अभियंता म्हणून नाशिक मंडळामध्ये 3 वर्ष कार्यरत होतो. तिथून 3 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी अधीक्षक अभियंता म्हणून छत्रपती संभाजीनगर मंडळाला 3 वर्ष काम केलं. 3 वर्षाचा तिथला कार्यकाळ संपल्याच्या नंतर मी यवतमाळ मंडळ या ठिकाणी कार्यरत होतो. प्रशासनाने 2 वर्ष कंप्लीट केल्याच्या नंतर ही नवीन जबाबदारी माझ्यावरती सोपवली. अर्थात जेव्हा ही ऑर्डर आली त्यामध्ये 16 अधीक्षक अभियंता यांच्या प्रशासकीय बदल्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी एक होतो. 2च वर्ष झालेली असल्यामुळे आणि प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झालेला नसल्यामुळे या ठिकाणी जी बदली झाली त्यावेळेला थोडंसं मला एक आश्चर्याचा धक्का बसला की आणि मी प्रिपेअर्डच नव्हतो. मुळात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला आपण प्रिपेअर्ड असतो म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की समजा तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायचं आहे, 4 दिवसांनी जायचं आहे असं म्हटलं की तुम्ही मेंटली प्रिपेअर असतो. त्याच्यावर 4थ्या दिवशी जायचं रिझर्वेशन वगैरे असं करून आपण रेडी असतो 4थ्या दिवशी, 3ऱ्या दिवशी रात्री. परंतु जर एकदम तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी जायचं आहे तर माणूस तयार नसतो, तो मेंटली तयार नसतो आणि त्याला असं वाटतं की हे एकदम काय समजा साहेबांनी जायचंच असते. कारण की ते आपल्यावरती जबाबदारी दिलेली असते, ती जबाबदारी आपल्याला निश्चितपणे पार पाडायचीच असते, करायचीच असते. परंतु अशा वेळेला जेव्हा एखाद्या वेळेला सांगण्यात येते की तुम्हाला आजच रात्री निघायचं तर एकदम थोडंसं टार्गेट सटकतात. कारण हे आधी थोडंसं आणि म्हणून जेव्हा 3 वर्ष झालेली असतात तेव्हा माणूस मेंटली प्रिपेअर्ड असतो. माझी 3 वर्ष झालेली आहेत आणि प्रशासन आता मला नवीन जबाबदारी देणारच आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खूप जास्त आपण असं चिपकून राहणे काही योग्य नाही की मला आणखी 4थी वर्ष द्यायचं आहे, 5वी वर्ष द्यायचं आहे असं म्हणण्याची सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर आमची उठली कशा पद्धतीची आम्ही तयारी ठेवून राहावं असं म्हणू पण नाही. अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत वर्किंग असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 2 वर्षानंतर माझी बदली झाली त्यावेळेला मी मेंटली प्रिपेअर्डच नव्हतो. परंतु प्रशासनाने सांगितलं की तुम्हाला जायचं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बदली रद्द काही होणार नाही आहे, त्यामुळे निघायचं. आणि मग जी गाडी पहिली मिळेल त्या गाडीने मी परभणीकडे निघालो आणि एक 5-6 दिवसापूर्वी रुजू झालो. रुजू झाल्याच्या नंतर जॉईनिंगचा पिरियड घेऊन काल प्रत्यक्ष कामाला मी सुरुवात केली असं म्हणायला काय हवं. त्याच्यामुळे आजचा जर बघितला आपण तर आजचा हा कामाचा फक्त 2रा दिवस. आणि अशातच आमचे मित्र ज्यांना आम्ही साखर कारखान्याचे मालकसुद्धा म्हणतो, कधी साखरेचं पोतंसुद्धा म्हणतो, इतकं गोड व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या या संघटनेचे मेन अधिकारी, मेन पदाधिकारी त्यांनी केलेल्या कुठल्याही रिक्वेस्टला, विनंतीला मान देऊ शकत नाही किंवा आज शक्य नाही असं म्हणणंच शक्य नाही.